मॉर्निंग दोस्तों, आज मैं और पिताजी आए खेत। तो पिताजी बोले की बेटा बोले तू नागपूरचे, तर हर कोणी म्हणे नागपूरचे, बंबईचे, दिल्लीचे मोठे मोठे व्हिडिओ बनवते म्हणे। आज मी तू शेतीची व्हिडिओ बनवू म्हणे माझा म्हणे, आणि माझा शेतीचा व्हिडिओ बनवून टाक म्हणे तू म्हणे तुझ्या चॅनलवर। जो मैं आए खेत तो ये ब्लॉग आप लास्ट तक जरूर देखिएगा, बड़ा इंटरेस्टिंग और मजेदार होने वाला। पिताजी क्या क्या बोलते क्या क्या नहीं बोलते आप सब सुने। हे बाबा हे पूरी शेती होती बाबा, ही पूरी शेती किती एकर आहे? 4 एकर झोपडी। आणि एक हे किती घेतली होती तुम्ही ना? 4,000 रुपया 4,000 रुपये घेतली होती? 1987 ला घेतली होती। 28 तेव्हा मग कसं काय होतं इथं बाबा? पडीत होते झाडं धुळं हे ते हां, मग दोनदा सांगून झाडं काढले, चिलाटा होत्या की काय? गाड्या होत्या, धुळं होते, हालरण होते। हां, तर मग ट्रॅक्टर नव्हते, मग कसे काढले? ट्रॅक्टर नाही होते ना? पहिला होता नागर लोखंडी 4 बैली, हां त्याच्या नागरची हां हां। 24 ट्रॅक्टर गोटा उचलला इथचा। किती ट्रॅक्टर? 24 ट्रॅक्टर बापरे। ट्रॅक्टरनं 26 ट्रॅक्टर गोटा उचलला। मग तेव्हा जंगली जनावर वगैरे नाही येत होते का इथं? येत होते ना जंगली दुकानं, मग रखवाली करायला लागते। हां कपडी बांधली तिथे राहो हां पाच टाकून संध्याकाळच्या टायमाला। हां। मग इथं हड पहिलीपासूनच होता का इथं? नाही, मी खाल्ली बी। तुम्ही ना खाल्ली? हा, तुम्ही म्हणजे एकट्यानं खाल्ली का रोजदार लावले होते? दोन तळायचे याच्यानं। हो का? हम्म. ह्या बड्डावर पाणी लागलं का? पाणी लागलं ना बड्डावर, लोक हसून तुझ्या बड्डावर कुठचं पाणी म्हणे, हां झाला म्हणे पगलं आहे म्हणे काही, या बड्डावर कुठचं म्हणे पाणी म्हणे। हां जेव्हा इथं अमृत लागलं तर सर्व शिवारातले लोक इथं पाणी पिवायला यायचे। हां ती बालटी हां। घरात बनाय म्हणे इथं ठेव हडावर चला. बगीचा लावला। चला बरं, दाखवा बरं हड तुमचं। कोणती होय तुमची विहीर? हे विहीर. हे वाली? हो, हे तर खसत चालली जी आता पण। आता लय वर्ष झाले ना। हो का? कसं हे बघा किती खोल आहे. हम्म. है गोट्याची बांधण गोट्याची बांधण, गोट्याची बांधण खसून राहिली म्हणजे विहिरीला बांधा लागते आपल्याला ना पहिले? बांधा लागते तिला। अच्छा, इले 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 खंदाला किती खर्च चालतात त्यावेळेस तुम्हाला? त्यावेळेस झाला असेल मला तरी 20-25 हजार रुपये। 20-25 हजारात? हा, तेव्हा रोज काय होता, माणसाचा 60 रुपये रोज न पाहिजे 30 रुपये रोज। हो का? हा, किती खात आहे? हे 25 25 हा, 25 म्हणजे बी लय खोल झाले ना? पहिले अशी बांधणूक होती का नाही होती बाबा? नाही विहीर खांदलं मग मी बांधली आहे। हो का? हा, पूर्ण खांदून। अच्छा। हम्म. आणि हे पण आवड आपलंच इथे आहे ना? हो, हे आपलं आवड। इथं आता इथं लहान लहान झाड आहे, पहिले झाडं होते ना इथं मोठे? हो, तो बगीचा वाढला हां मग वरत केले तयार, हां। ते खांगायत आहेत, मग आता इथं लावले। इथं लावले हे बा लहान लहान संत्र्याचे झाडं दिसत तुम्हाला? हे लावले का? अशी मेहनत घेतली तुम्ही इथं आहे ना? हा, हे चिलाटा आहे सगळ्या? ते का आता अच्छा अशाच होत्या तिला त्याही वावरामध्ये हां। 5 दोनदा लावलो, खांदून फेकल्या। हो का? हा. हे लाईन वाईन बी तुम्ही पहिल्यांदा तुम्हीच आणली होती का? मीच घेतलेलं आहे नाही हां होते। हां मग इंजिनियरला पकडलं, हां त्याला काही पार्टी दिली, हां 9 पोलं टाकले मग त्यांनी इथे। हां तेव्हा लाईन आली आणि इथे कुठल्या पड्ड्यावर लाईन ना फाईट। हां। हा, काहीच नाही. काहीच नव्हतं। हे विहीर खणून झाल्यानंतर मग लाईन किती वर्षांनी घेतली? 3 वर्षानं। 3 वर्षांनी घेतली आहे का नाही? हा, आणि 3 वर्षांनी मग त्याच्या पहिले मग झाडं वाडं कसे पाणी टाकत होते तुम्ही? हे असे 2 झोडपे काढायचे, त्याला खिराटी बांधायची। असे 2 झोडपे काढून? हा, हां। बालटीनं ओढायचं, उकळून भरून टाकायचं झाडाला पाणी। किती झाडं लावले होते त्यावेळेस तुम्ही ना? 200। 200? हा, कायचे? संत्र्याचे। संत्राचे. मग किती वर्ष डोक्याने पाणी टाकलं त्याला? 2 वर्ष। 2 वर्ष? हा, अच्छा, 2 वर्ष डोक्याने पाणी टाकून ते वाढवले तुम्ही नाही ना? हा, असं हे बघा, आता पण ह्या विहिरीचं काम थोडं बहुत करायला लागते आम्हाला, हे का नाही? बघा विहीर म्हणजे असे पत्थर असे हे होऊन गेले. आज पण माझे बाबा इथं दोरीनं बकेट आता बी ठेवता ना तुम्ही हा, पल्लीच राहते इथं। पाणी पिवासाठी ना? हा, कोणी येतात पाणी पिते। हम्म, पण होता सोसायटीचं लोणून चाललं, हम्म, त्याच्यावर मोटार पंप घेतला। हम्म, हा, हम्म. बाबा तुरी बद्दल काय सांगा? तूर तर पुरी बाबा घाट्यात गेली आपली. तुरीबद्दल 2-3 फुयारे मारले हां, तसं, पण हे वातावरण तसं आहे, भुयार पडते हे पडते, त्याच्यात तुरीची फसल नाही आहे यावर्षी। तुरीची फसल नाही यावर्षी चांगली ना? हा, हे काय फुलं होते अजून, त्याच्यामध्ये तुरी कापत होतो आपण। यंदा तूर काहीच नाही होत, मागची असली तरी बरी झाली आहे ना? हे मग ना तुरीचं पुरं रे बाबरा लंका लागली. कापूस तर गेलाच गेला, यंदा घाटात काम आहे समजा, आहे का नाही? त्याचे काय? दरवर्षी बाबा शेतीत आपण घाटत बसल्यासारखी होती की? हो, तर मग तो आत्महत्या करते, लोकांचं कर्ज 5% रुपये काढले, त्या बँकेत उचलले नाही, ते झालं म्हणजे काय करणार? पायाचं गेलं तर मरून जावं लागते। अरे अरे, मग याच्यासाठी काय केलं पाहिजे तुम्ही सांगितलं? जो धंदा ठेवा लागते, शेती बितीचं काही ढोरं वासरं बिचारा धंदा काही बकऱ्याला धंदा विकतं घे बुवा. हो का? पुन्हा ते जमिनीनं चालूला मला ते
सगळे करणं ना सावकारला मी बँकवाला येईल ते ना हो, राहिलं सुद्धा आपण देवा काय म्हणून लोक शेत आजकाल म्हणून लोक शेत विकत आहे काय बारीक काटे काटे राहते तर मग हे जनावर येत नाही का ते तरी काय तू का हे तार बांधायला त्याच्यात झोडपे लावावं लागते जसे बारीक तारे बघ हे रोयासाठी आणि जंगली जनावरांसाठी बघ हे बारीक बारीक तारे बांधले हे दिसत आहे? तूही कलेक्टरचे परमिशन आण नाही आता परमिशन आण सांगे हा, मग त्याला म्हणलं साहेब माझ्या बापाला नाप आला कलेक्टर मी कुठं जाऊ हा. मग त्याला संबंधी पार्टी दिली तेव्हा त्याने लाईन दिली पार्ट्या मागे आहे ना बाप्पा आता तर मागतेच त्याही वर्षी मागत तेव्हा हा, आपल्या वर्षी लाईन तर घेतली पंप नाही हा, तर गावातल्या सोसायटीमध्ये केस केली हा. तिथं मोठा पंप पाईपलाईनची केस केली देव केली सोसायटीचे इन्स्पेक्टर गायकवाड होते त्यांनी हे करून दिलं कोणतं गायकवाड गायकवाड होते त्यांनी करून दिलं हो केस करा म्हणजे म्हणजे तुम्ही ना ह्या शेतीसाठी अशी मेहनत घेतली आहे ना हा, हा. आणि आता पण मेहनत चालूच आहे